बस बघू. हा बस आणि शांत डोक्याने बोल. मी काही चुकीचं वागत नाहीये. तू राहून नको ग माझ्या सासू बरोबर, म्हणजे तुला कळेल. मी सकाळी 11 वाजता उठले ना की तिची बडबड सुरू होते. मी टीव्ही बघत बसले तरी तिची बडबड असते. मी फोन बघत बसले तरी तिची बडबड असते. मग मी काय करायचं? अगं पण मी याबद्दल तुला काहीच बोलले नाही सोनूले. मी उलट असं म्हणते की हा तुझा ठसका जो आहे ना, यातला अगदी 30% ठसका जरी माझ्या डॉलमध्ये असताना तर खूप बरं झालं असतं ग. आपण जिंकलो असतो. आपल्याला ही सगळी धडपड करावीच लागली नसती. आणि बरोबर आहे ग तुझं. आपल्या वेवलेंथची माणसंच नाही आहेत तिकडे, तर कशाला ऍडजस्ट करत बसावं. इथे काय कमी आहे तुम्हाला तुमच्या माहेरी? सरळ उठायचं, माहेरी यायचं. कळत नाहीये आधीराला. मम्मा, ती ना अजून हनीमून फेज मध्ये. माझंही तेच झालं होतं. म्हणलं कशाला सतत माहेरी जायचं, लोक काय म्हणतील, सगळा विचार करत राहिले. पण जेव्हा अति झालं ना, बॅग्स भरल्या आणि आले इकडे निघून. अन्विषाला पण नाही घेऊन आले. म्हटलं जास्त कळतं ना तुम्हाला, सांभाळा मग तिला. मला पण बघायचंय किती जमतंय तुम्हाला ते. परफेक्ट, अगदी बरोबर केलंस. अच्छा, डॉलला कधी जमणार हे सगळं करायला? हेच करेल बघ ती मम्मा. मम्मा तिची सासू आहे ना तर माझ्या सासूपेक्षा डेंजर आहे. हळूहळू भडका उडेल आणि ही येईल इकडे निघून. टिकणार नाही ती तिकडे. आणि हे सगळं आहे ना मी माझ्या अनुभवावरून सांगते, बघच तू. तुझ्या तोंडात गुळ साखर पडो, अगदी असंच होऊ देत. एकदा आधीरा ते घर सोडून आली ना की समर स्वानंदीचं लग्न आपोआप मोडणार. आपल्याला काही करायची गरज नाही लागणार. फक्त हे सगळं लवकरात लवकर होऊ देत. कारण एकदा का त्या स्वानंदीने हातपाय पसरायला सुरुवात केली ना की मग आपली वाट लागली. ती स्वानंदी या घरात आणि समरच्या आयुष्यात जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायच्या आत तिचा बोजा बिस्तरा बांधून कायमची माहेरी पाठवायला पाहिजे तिला. कायमचं.